नमस्कार मित्रांनो. अनेक भक्तांना आयुष्यात कधीतरी असा अनुभव आलेला असतो की घरात कोणतीही अगरबत्ती लावलेली नसते, कोणतेही अत्तर वापरलेले नसते, जवळपास फुलेही नसतात, तरी अचानक एक प्रसन्न मनाला आनंद देणारा सुगंध जाणवू लागतो. हा सुगंध काही क्षणासाठी असू शकतो किंवा काही मिनिटे टिकू शकतो. अशावेळी मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो. हा साधा योगायोग आहे की एखादा शुभ संकेत? भारतीय अध्यात्मात सुगंधाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. अनेक संतांच्या चरित्रांमध्ये, भक्तांच्या अनुभवांमध्ये आणि धार्मिक कथांमध्ये दिव्य सुगंधाचा उल्लेख आढळतो. असे मानले जाते की जिथे सात्विकता, भक्ती, नामस्मरण आणि ईश्वरभक्ती असते, तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. काही लोकांना या ऊर्जेचा अनुभव शांततेच्या रूपात येतो, तर काहींना आनंदाच्या रूपात आणि काहींना दिव्य सुगंधाच्या रूपात. अनेक भक्त सांगतात की ते स्वामी समर्थांचे नामस्मरण करत होते, हनुमान चालीसा म्हणत होते किंवा देवासमोर ध्यान करत होते. त्यावेळी अचानक चंदन, मोगरा, गुलाब किंवा इतर एखादा सुखद सुगंध जाणवला. हा अनुभव त्यांच्या मनात कायमचा कोरला गेला, कारण त्या क्षणी त्यांना एक वेगळीच शांतता आणि समाधान जाणवले. श्रद्धेनुसार असा सुगंध हा देवकृपेचा संकेत मानला जातो. काही लोकांचा विश्वास असतो की देव, गुरु किंवा संतांची कृपा आपल्या आसपास कार्यरत असल्याची जाणीव अशा अनुभवांमधून होते. मात्र हे लक्षात घेणे आवश्यक आहे की प्रत्येक अनुभवाचा अर्थ सारखाच असेल असे नाही. प्रत्येक व्यक्तीचा आध्यात्मिक प्रवास हा वेगळा असतो. कधीकधी आपण एखाद्या मोठ्या अडचणीत असतो, पण मन खूप अस्वस्थ असते किंवा एखाद्या निर्णयाबद्दल संभ्रमात असतो. अशा काळात अचानक आलेला सुखद सुगंध मनाला धीर देणारा अनुभव ठरू शकतो. अनेक भक्त याला देव आपल्या पाठीशी आहे अशी अंतर्मनाला मिळालेली जाणीव मानतात. अध्यात्मात असेही सांगितले जाते की ज्या घरात नियमित पूजा, जप, पारायण, नामस्मरण किंवा देवाचे स्मरण केले जाते, त्या ठिकाणी सात्विक वातावरण निर्माण होते. या सात्विकतेमुळे मन अधिक संवेदनशील बनते आणि काही सूक्ष्म अनुभव जाणवू लागतात. दिव्य सुगंध हा अशाच अनुभवांपैकी एक असू शकतो, परंतु याबाबत अति निष्कर्ष काढणे योग्य नाही. प्रत्येक वेळी सुगंध आला म्हणजे तो नक्कीच अलौकिक घटना आहे असे मानण्याची गरज नाही. कधीकधी नैसर्गिक कारणेही असू शकतात. म्हणून श्रद्धा ठेवावी, पण विवेकही ठेवावा. खरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या अनुभवामुळे आपल्या मनात काय बदल घडतो. जर त्या सुगंधामुळे मन शांत झाले, देवावरील विश्वास वाढला, सकारात्मक विचार निर्माण झाले आणि भक्तीची भावना अधिक दृढ झाली, तर तो अनुभव निश्चितच आपल्या जीवनासाठी लाभदायक ठरतो. स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये अशी मान्यता आहे की स्वामी भक्तांना विविध प्रकारे संकेत देतात. प्रत्येक संकेत चमत्काराच्या स्वरूपातच असेलच असे नाही. कधी एखादा विचार, कधी योग्य वेळी मिळालेली मदत, कधी अंतर्मनातील शांतता आणि कधी एखादा दिव्य सुगंध, या सर्व गोष्टी भक्ताला देवाच्या जवळ नेणाऱ्या ठरू शकतात. मात्र कोणत्याही संकेतापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली भक्ती. जर आपण फक्त संकेतांच्या मागे धावत राहिलो आणि नामस्मरण, प्रार्थना, सदाचार याकडे दुर्लक्ष केले, तर त्याचा उपयोग होत नाही. देवावर श्रद्धा ठेवून आपले कर्तव्य करत राहणे हेच खरे अध्यात्म आहे. म्हणूनच घरात अचानक सुगंध आला तर घाबरू नका आणि अतिउत्साही हेही होऊ नका. शांत मनाने देवाचे स्मरण करा, कृतज्ञता व्यक्त करा आणि आपल्या भक्तिमार्गावर पुढे चालत राहा. कदाचित तो एक साधा योगायोग असेल, कदाचित तो तुमच्यासाठी एक सुंदर आध्यात्मिक अनुभव असेल, परंतु त्या अनुभवातून मनात निर्माण होणारी सकारात्मकता हीच सर्वात मोठी देणगी आहे. मित्रांनो, तुम्हालाही कधी अचानक कोणताही स्रोत नसताना चंदन, मोगरा, गुलाब किंवा इतर एखादा प्रसन्न सुगंध जाणवला आहे का? त्यावेळी तुम्हाला काय अनुभव आला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच स्वामी समर्थांशी संबंधित आध्यात्मिक माहिती, भक्तिमय अनुभव आणि
प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.